नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवेळे तुमचं स्वागत करतो आणि संयुक्त गट ब गट क 2026च्या ज्या परीक्षा आहेत पूर्व आणि मुख्य यांनाच अनुसरून आपण एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे 50 टेस्टची, ज्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर होत आहे. 40 टॉपिक वाईज टेस्ट आणि 10 फुल टेस्ट त्यामध्ये आहेत. आणि ही जी सिरीज आहे, ही व्हिडिओ मालिका जी आहे, व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे, तिचं नाव आहे संकल्पना आणि रिव्हिजन. आता संकल्पना आणि रिव्हिजन म्हणजे काय, तर ते ज्या टेस्ट आहेत त्या टॉपिकचीच तुम्हाला एक रिव्हिजन आणि बेसिक कॉन्सेप्ट्स इथे समजावून दिले जातील, जेणेकरून जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांनी अभ्यास केलेला आहे पण त्यांचे काही घटक सुटलेले आहेत, काही प्रकार सुटलेले आहेत टॉपिक्सचे किंवा बेस्ट मेथड सुटलेले असतील, तर ते या लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि यामध्येच पहिला घटक जो आहे तो आहे ॲलिगेशन आणि मिक्सचर्सचा, म्हणजेच मिश्रणे. हा पहिला घटक आहे. आता आपण बघू शकतो की जी ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती ही आहे 30 दिवस 1000 प्रश्न आणि 50 टेस्ट. यांच्यामध्ये जो पहिली जी टेस्ट आहे ती ॲलिगेशनची आहे. तर ती टेस्ट सॉल्व करण्याच्या आधी तुम्ही हे रिव्हिजन लेक्चर जर बघितले तर तुम्हाला खूप बेनिफिट होईल. आणि त्या टेस्टचे सॉल्युशन व्हिडिओसुद्धा रात्री 9 वाजता अवेलेबल होणार आहे तुम्हाला. तर त्यामध्ये आणखी तुमचा एक व्यवस्थितरित्या सराव होईल. आणि ही ती टेस्ट सिरीज आहे, अपलोड झालेली आहे यूट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनलला. सुशील दरवरे मॅथ्स हे टेलिग्राम चॅनलचे नाव आहे. आणि तुम्ही त्यावर ज्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज सोडवलेली नसेल, टेस्ट 1, त्यांनी ती सॉल्व करायची आहे. तर तुम्हाला एक संकल्पना सांगण्यासाठी की ह्या कॉन्सेप्ट आणि रिव्हिजन टेस्ट सिरीजची संकल्पना सांगण्यासाठी हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की जी टेस्ट अपलोड झालेली आहे. आता बघा, जे ॲलिगेशन आणि मिक्सचर हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि या घटकामध्ये बऱ्याच गोष्टी बरेच प्रश्न कव्हर होतात इतर टॉपिक्सचे सुद्धा. तर ते आपण आता इथे कव्हर करणार आहोत. तर यामध्ये जितकेही प्रकार आहेत, एकूण 5 प्रकारचे जे प्रश्न आहेत आपल्याला ॲलिगेशनमध्ये कव्हर करावे लागतात. तर पहिला जो प्रकार आहे किंवा पहिले जे प्रश्न आहेत ते बेसिक कॉन्सेप्ट्सवर, की ॲलिगेशन म्हणजे उपयोगात कुठे आणला जातो ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्येच. दुसरा, एकापेक्षा जास्त वेळा जर रिप्लेसमेंट होत असेल, म्हणजे एखादे मिश्रण काढून त्यामध्ये दुसरे मिश्रण मिळवण्यात येत असेल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारले जातात. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की त्यामध्ये ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. तिसरा आहे 2 मिश्रणांना मिळवणे, म्हणजे 2 मिश्रणांना मिळवण्याचे प्रश्न असतात. आणि 3 घटकांना मिळवणे, यावर सुद्धा प्रश्न असतात. आणि सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ॲलिगेशनचा म्हणजे मिश्रणांचा कॉन्सेप्ट जो आहे, तुम्ही सरासरी, सरळ व्याज, नफा तोटा, पर्सेंटेज या घटकांवर सुद्धा अप्लाय करू शकता. ते सुद्धा तुम्हाला एक शॉर्टमध्ये संकल्पना आणि ट्रिक्स जे आहेत, रिव्हिजन जे आहे ते मी या लेक्चरमध्ये करून देणार. यानंतर ती टेस्ट जी मी अपलोड केलेली आहे ती नक्की सॉल्व करा ॲलिगेशनवर. आणि त्याचे सॉल्युशन व्हिडिओज जे आहेत, 20 प्रश्न आहेत, तुम्ही इतकेही प्रश्न जर कव्हर केले, रिव्हिजन लेक्चर्स आणि त्या टेस्टचे सॉल्युशन व्हिडिओज, तरीसुद्धा तुम्हाला इतर काही करण्याची गरज पडणार नाही. ओके. तर अगदी आयोगाप्रमाणेच आयोग जशा प्रकारे प्रश्न देतो तशाच प्रकारे मी इथे प्रश्न सेट केलेले आहेत. तर ही सिरीज तुम्ही शेअरसुद्धा करा, कारण की इतर विद्यार्थी जे आहेत ज्यांनी हा टॉपिक कव्हर केलेला नाही त्यांनासुद्धा माहिती पडेल. तर आता सुरुवात करूया आपण. संकल्पना काय आहे ॲलिगेशनची, किंवा ॲलिगेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो कुठे उपयोगात आणला जातो किंवा केव्हा त्याचा आपण उपयोग करू शकतो. तर बघा, समजा 2 घटक आहेत. ओके, 2 घटक आहेत किंवा मिश्रणे आहेत, घटक 1 किंवा घटक 2. आता घटकांच्या ऐवजी मिश्रणे सुद्धा असू शकतात, मिश्रण 1 आणि मिश्रण 2. ऑब्वियस आहे, आता ही 2 मिश्रणांना आपल्याला मिक्स करायचं आहे. काय करायचं, यांना मिश्रित करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता दोन्ही घटकांची जी क्वालिटी असेल, काय म्हटलेलं आहे मी, दोन्ही घटकांची काय असेल, क्वालिटी असेल ती वेगवेगळी असेल. ओके, एक कमी प्रतीचा असेल, एक जास्त प्रतीचा असेल, म्हणजे एक हाय क्वालिटीचा असेल आणि एक लो क्वालिटीचा असेल. असे 2 घटक मिक्स झाले तर मिळणारी जी क्वालिटी आहे, जे मिश्रण मिळणार आहे आपल्याला, त्याची जी क्वालिटी आहे ती कशी असेल, दोघांच्या मध्ये कुठेतरी असेल. म्हणजे समजा आपण 2 साखरेंना मिक्स केलं की एक साखर आहे 30 रुपये प्रति किलोची आणि दुसरी आहे 50 रुपये प्रति किलोची. आता यांना मिक्सिंगचे जे गुणोत्तर आहे, म्हणजे कोणत्या गुणोत्तरात आपण यांना मिक्स करणार ते वेगवेगळे असू शकते, पण जी क्वालिटी मिळणार आहे, जे मिश्रण मिळणार आहे, त्याचा दर किती असेल, तर तो डेफिनेटली 30 आणि 50च्या मध्ये कुठेतरी असेल. मग तो 35 असू शकतो, 36 असू शकतो,
40 असू शकतो, 45 कुठेही असेल, पण तो 30च्या कमी जाणार नाही आणि 50च्या वर जाणार नाही. अशा प्रकारे जेव्हा दोन क्वालिटीची वेगवेगळ्या क्वालिटीची मिश्रणे मिक्स करण्यात येतात, तिथे आपण ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट अप्लाय करू शकतो आणि पुढे सुद्धा तुम्हाला हे समजून येईल. तर हा आहे ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट आणि मेथड ही शॉर्ट ट्रिक आहे. ॲलिगेशन ॲक्च्युअली एक शॉर्ट ट्रिक आहे, ज्या पद्धतीने ज्यामध्ये आपल्याला काय मिळते की आपल्याला गुणोत्तर मिळते. दोन मिश्रणांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करण्यात येईल अशा प्रकारे आपल्याला हे गुणोत्तर मिळते. म्हणजे समजा 30 रुपये प्रति किलो आणि 50 रुपये प्रति किलो दराची जर साखर आपण मिक्स केली आणि मिळणारे जे मिश्रण आहे त्याचा दर 35 रुपये प्रति किलो असेल, तर मांडणी आपण कशी करतो, 30 आणि 50 यांना मिक्स केलं आणि यांचा जो मिश्रणाचा रेट मिळेल तो मध्ये लिहायचा. या दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे ह्या दोन संख्यांचा फरक आपल्याला इथे लिहावा लागेल आणि या दोन संख्यांचा फरक या बाजूला लिहावा लागेल. म्हणजे 50 मधून 35 गेले किती, 15 आणि आपल्याला एक गुणोत्तर मिळेल 15 गुणोत्तर 5, 15:5. याला 5 ने आपण भाग देऊ शकतो. म्हणजे गुणोत्तर किती मिळाले, 3:1, 5:1, 5, 15. याचाच अर्थ 3/30 रुपये प्रति किलोग्रॅमची जी साखर होती त्याचे 3 भाग घेतले आणि एक भाग कुणाचा घेतला, 50 रुपये प्रति किलोग्रॅम साखरेचा घेतला. म्हणजे दोन मिश्रणांना मिक्स करून मिश्रणाची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्यांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स करायचं हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. असे बऱ्याचदा आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. आता याच कॉन्सेप्टचा उपयोग करून आपण पुढील प्रश्न सॉल्व्ह करूया. तर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सॉल्व्ह करून बघूया आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आन्सर कमेंटमध्ये नक्की लिहा. बघा काय म्हटलेलं आहे, एका किराणा दुकानदाराने 50 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 80 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या डाळी कोणत्या प्रमाणात मिळवाव्यात. म्हणजे दोन डाळी मिक्स करण्यात येत आहे, कोणत्या प्रमाणात मिळवाव्यात की मिश्रणाची किंमत किती होईल, 68 रुपये प्रति किलोग्रॅम होईल. ठीक आहे, एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे. पुढे आणखी चांगले चांगले प्रश्न येणार आहेत, तर त्यामुळे व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. तर रेशो काढायचा आहे आपल्याला की दोन्ही ज्या क्वालिटीच्या डाळी आहेत त्यांना कोणत्या गुणोत्तरात आपल्याला मिक्स करायचं. तर आपण कशा प्रकारे मांडणी करणार, 50 आणि 80 ह्या दोघांना मिक्स करायचं आहे. तर यांना अशा प्रकारे लिहिणार दोन बाजूला आणि जो मिश्रण आहे त्याचा दर किती आहे, 68 रुपये प्रति किलोग्राम, ते लिहिणार आपण मध्ये. आता सिंपल मेथड आहे, या दोघांचा फरक इथे लिहिणार. 50 आणि 68 मध्ये कितीचा फरक आहे, 18चा आणि 80 आणि 68 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 12चा फरक आहे. तर हे गुणोत्तर आपल्याला मिळालेले आहे. तर 6 ने भाग जातो, साइन दुनी 12 आणि साइन त्रिक 18. म्हणजे कोणत्या गुणोत्तरात मिक्स करावं लागेल, 2:3. तर आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोपा असा कॉन्सेप्ट आहे. पुढे आता याच्यावरच आणखी थोडा ॲडव्हान्स प्रश्न आपण करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट प्रश्न बघा, 20 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीची किती साखर, आता इथे क्वांटिटी विचारलेली आहे, किती साखर 35 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीच्या 15 किलोग्रॅम साखरेमध्ये मिसळावी. म्हणजे दोघांची मिक्सिंग करण्यात येत आहे. कुणाची, 20 रुपये प्रति किलोग्रॅम दराची साखर 35 रुपये प्रति किलोग्राम दराच्या साखरेत मिळवण्यात येत आहे. आता क्वांटिटी किती मिक्स करण्यात येत आहे ते आपण नंतर बघायचं आहे. आधी जो दर आहे तो लिहून टाकायचा. साखरेमध्ये मिसळावी, ज्यामुळे 14.3 प्रति किलोग्राम दराने विकल्यास 10% नफा होईल. ओके, किती टक्के नफा होईल, 10% नफा होईल इथे असं म्हटलेलं आहे. तर आता इथे बघा, ही जी किंमत आहे 14.3, ही जी किंमत दिलेली आहे ती आहे विक्री किंमत, कारण की त्याच्यामध्ये 10% नफा इन्क्लूड करण्यात आलेला आहे, ज्यामुळे 14.3 किलोग्राम दराने विकल्यास 10% नफा मिळणार आहे. म्हणजे ही विक्री किंमत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲलिगेशनमध्ये नेहमी आपल्याला मध्यभागी सेलिंग प्राइस लागत नाही, विक्री किंमत नाही, तर आपल्याला खरेदी किंमत लिहावी लागते. म्हणजे सर्वप्रथम ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागेल, खरेदी किंमत कॅल्क्युलेट करावी लागेल. यासाठीच हा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचा इथे कॉन्सेप्ट अप्लाय करू शकता की 10% नफा आहे, म्हणजे विक्री किंमत किती होणार, 110% होणार. म्हणजे 110% बरोबर 14.3. तर कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत नेहमी किती असते, 100% असते. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. हे सॉल्व्ह करू शकतो आपण तिरप्या गुणाकाराने. 14.3 गुणिला 100 आणि 110 जे आहे ते अपॉनमध्ये येतील. डेसिमल काढून खाली आपण एक पुन्हा शून्य लावू शकतो. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 11 ने भाग देऊया, 11 1 11 आणि 3 उरले, 11 त्रिक 33. म्हणजे मिश्रणाचा दर किती झाला, 13 झालेला आहे. पण ह्या प्रश्नामध्ये काहीतरी म्हणजे
डिफॉल्ट आहे, कारण की बघा 20 रुपये प्रति किलोग्राम दराची साखर जर आपण 35 रुपये प्रति किलोग्राम दरामध्ये मिक्स केली तर रेट डेफिनेटली 20 आणि 35च्या मध्ये मिळायला पाहिजे. ओके, रेट कसा मिळायला पाहिजे? 20 आणि 35च्या मध्ये. तर इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण 14.3ला इथे चेंज करूया. ओके, 14.3ला आपण इथे चेंज करूया, याला 27.5 करूया. म्हणजे दर किती असेल मिश्रणाचा? 27.5 किलोग्राम. तर मेन हा प्रश्न जो कॉन्सेप्ट जो समजवण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे तो कॉन्सेप्ट कोणता आहे की मध्ये नेहमी खरेदी किंमत लिहायची आहे. आता पुन्हा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. हे ऑप्शन आता सध्या आपण इथून इलिमिनेट करून टाकू. तर 27.5 रुपये प्रति किलोग्राम मिश्रणाचा दर मिळत आहे, पण त्याच्यामध्ये 10% नफा मिळवलेला आहे. तर आता सॉल्व्ह कसं करणार? सर्वप्रथम आपण कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करणार, खरेदी किंमत कॅल्क्युलेट करणार. आता 10% नफा आहे म्हणजेच 110% विक्री किंमत होणार आणि विक्री किंमत किती आहे? 27.5 म्हणजे 110% बरोबर 27.5 झालेला आहे. तर खरेदी किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. खरेदी किंमत किती? 100%. तर 100% बरोबर क्वेश्चन मार्क. कॅन्सलेशन करू शकता किंवा इथे सुद्धा भाग देऊ शकता. 11 दोन्ही 22, 5 उरले, 11 पाचा 55 म्हणजेच 100% बरोबर किती होणार? 25. आता 25 ह्या दोघांच्या आपल्याला मध्ये लिहायचं आहे कारण की तो मिश्रणाचा दर आहे. ठीक आहे, ह्या प्रश्नावरून काय समजलं तुम्हाला की मध्ये विक्री किंमत लिहावी लागत नाही. आता दोघांचा फरक आपण इथे लिहिणार. दोघांचा फरक किती आहे? 5 आणि ह्या दोघांचा फरक आपण इथे लिहिणार. म्हणजे आपल्याला गुणोत्तर मिळालं 5 1 5 आणि 5 2 10. म्हणजे या गुणोत्तरात आपल्याला ह्या दोन्ही ज्या साखर आहेत त्यांना मिक्स करायचं आहे. आता क्वांटिटीकडे लक्ष देऊया. आपल्याला विचारलेलं आहे की 20 रुपये प्रति किलोग्राम किमतीची किती साखर मिक्स करण्यात आली. म्हणजे ह्या दोन भागांची किंमत आपल्याला काढायची आहे आणि 35 रुपये प्रति किलोग्राम दराची साखर जी होती ती किती होती? 15 किलोग्राम होती. आता यांचे गुणोत्तर आपल्याला मिळालेले आहे 2:1 म्हणजेच 35 रुपये प्रति किलोग्राम दराची जी साखर आहे ती एक भाग आहे. म्हणजे या एक भागाची किंमत झाली 15 किलोग्राम. तर तशाच प्रकारे ह्या दोन भागांची किंमत किती होईल? एका भागाची किंमत 15 तर दोन भागाची किंमत 30 किलोग्राम. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर किती आहे? 30 किलोग्राम. ठीक आहे, ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर आपण एक हे ऑप्शन टिक करू शकतो. ओके, तर हा ॲलिगेशनचाच प्रश्न आहे, फक्त इथे सेलिंग प्राइस देण्यात आलेली होती. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. तर तिसरा प्रश्न बघा ॲलिगेशनचा. आता या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विविध जे प्रकार आहेत ते सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत. तर त्याच्या सॉल्युशनमध्ये तुम्हाला सगळेच प्रश्न कव्हर करण्यात येतील. बघा काय म्हटलेलं आहे? दुधात पाणी कोणत्या प्रमाणात मिसळावे ज्यामुळे मूळ किमतीत विकल्यावर 16.66% नफा मिळेल. आता हा दूधवाला काय करतोय की मूळ किंमत म्हणजे जितक्या रुपयाला दूध घेतलेलं आहे तितक्याच रुपयाला दूध विकत आहे, तरी सुद्धा त्याला नफा मिळतो आहे. नफा का मिळतो आहे? कारण की त्याने पाणी मिळवण्यात आलेलं आहे दुधामध्ये. तर तेच विचारलेलं आहे की कोणत्या प्रमाणात ते दूध आणि पाणीचे मिश्रण करावे लागेल. तर ज्यावेळी ही मूळ किमतीला विकून सुद्धा नफा होत आहे असा प्रश्न असेल आणि कोणत्या गुणोत्तरात त्यांना मिक्स करण्यात येत आहे हा प्रश्न विचारलेला असेल तर सरळ सरळ जो आहे 100 सोबत जो शेकडा नफा आहे त्याचे गुणोत्तरच आपले उत्तर असेल, हे लक्षात ठेवायचं आहे. 100% जो शेकडा नफा आहे त्याचे जे गुणोत्तर असेल तेच आपले उत्तर असेल. तर इथे 100 सोबत आपल्याला शेकडा नफा किती दिलेला आहे? 16.66. म्हणजे इथे आपण किती लिहिणार? 16.66. आणि 16.66चे जर तुम्हाला फ्रॅक्शन लक्षात असेल ओके तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1/6 होतात म्हणजे 100 आपण असं करू शकतो. 16.66 म्हणजे 1/6 म्हणजे गुणोत्तर किती मिळणार आपल्याला की 6/1. 1696 होतात म्हणजे हे 6 पट आहेत. ओके, तर गुणोत्तर किती मिळालं? 6/1. तर या प्रमाणात जे आहे आपल्याला मिक्सिंग करावी लागेल आणि सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा. दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर म्हटलेलं आहे तर 6/1 आणि पाणी आणि दूध असं म्हटलं असतं तर 1/6 म्हणजे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी मूळ किमतीला एखादे मिश्रण विकण्यात येते आणि नफा मिळत असेल तर 100% सोबत आपल्याला ते गुणोत्तर कन्सिडर करायचं आहे. समजा इथे नफा 25% दिलेला असेल तर आपण काय केलं असतं? 100:25 म्हणजे 100 गुणोत्तर 25, 25 1 25, 25 चौ 100 म्हणजे या गुणोत्तरात आपण ते मिक्स केलं असतं. तर हा होता तिसरा प्रश्न. आता बघा यापेक्षा थोडासा कॉन्सेप्ट हाच पण थोडा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आपण इथे बघणार आहोत. तर तो आता मी तुम्हाला सोपा करून सांगतो.
दोन मिश्रणांना मिळविणे. आतापर्यंत एकच घटक होता, म्हणजे एक दर देण्यात आलेला होता, किंमत देण्यात आलेली होती, दुसऱ्या किमतीसोबत त्यांना मिक्स करण्यात आलेलं होतं. आता हा प्रश्न कसा असेल, समजा मिश्रण असेल, ओके, एक मिश्रण असेल, समजा एक मिश्रण आहे ए आणि बी चे, ज्यामध्ये ए आणि बी चे गुणोत्तर आहे 3:4. म्हणजे एकाच मिश्रणात दोन घटक आहेत, ए आणि बी. तशाच प्रकारे दुसरं मिश्रण असेल, दुसऱ्या मिश्रणात ए आणि बी किती असेल, 5:4. आता ह्या दोन्ही मिश्रणांना मिक्स करण्यात येईल. तर जे मिळणारे मिश्रण असेल ते सुद्धा कुणाचे असेल, ए आणि बी चे, आणि याचे सुद्धा आपल्याला गुणोत्तर देण्यात येईल कोणते तरी, समजा 3:2. आणि आपल्याला प्रश्न विचारेल की हे जे मिश्रण आहे आणि हे जे मिश्रण आहे यांना कोणत्या गुणोत्तरात मिक्स केले तर आपल्याला 3:2 हे मिश्रण मिळणार आहे. ओके, आता पुढील प्रश्नाद्वारे हा कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येईल. बघा प्रश्न काय आहे की दोन भांड्यांमध्ये वाईन आणि पाणी अनुक्रमे 3:2 आणि 7:1 या प्रमाणात आहे. म्हणजे दोन मिश्रणे आहेत, त्यांना मिक्स करायची आहे. दोन्ही मिश्रणांना मिळवून वाईन व पाणी यांचे प्रमाण, म्हणजे दोन्ही भांड्यातून वाईन आणि पाणी आपण मिक्स केले तर आपल्याला ऑब्व्हियसली वाईन आणि पाण्याचेच गुणोत्तर मिळणार आहे. आणि मिक्स केल्यानंतरचे गुणोत्तर किती आहे, 7:3. म्हणजे दोन्ही मिश्रणांना मिश्रित केल्यानंतर जे गुणोत्तर मिळत आहे ते आहे 7:3. तर आपल्याला तेच प्रश्न विचारलेला आहे की त्यांना कोणत्या गुणोत्तरात मिळवावे लागेल. आता इथे बघा दोन दोन घटक आहेत. एकच घटक असता तर आपण डायरेक्टली प्रश्न सॉल्व्ह करू शकलो असतो, पण इथे सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कोणत्याही एका घटकाच्या संदर्भात हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय म्हटलं मी की कोणत्याही एका घटकाच्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर दोन घटक आहेत, ए आणि बी, वाईन आणि पाणी. तर एक तर वाईनच्या संदर्भात करा किंवा पाण्याच्या संदर्भात करा, उत्तर सारखंच मिळेल. दोन्ही मी सॉल्व्ह करून दाखवतो. तर सुरुवातीला आपण वाईनच्या संदर्भात हा प्रश्न सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, वाईनच्या संदर्भात म्हणजे आपण वाईनचाच किती प्रमाण आहे ते बघूया. तर पहिले मिश्रण, पहिल्या मिश्रणात गुणोत्तर किती आहे, 3:2. तर वाईन किती आहे, 3 भाग. किती भागांपैकी, 3:2 म्हणजे एकूण 5 भाग झाले. 5 पैकी 3 भाग वाईन आहे. म्हणजे पहिल्या मिश्रणात वाईन आहे 3/5. दुसऱ्या मिश्रणात आहे 7 भाग, किती पैकी, 8 पैकी, कारण की गुणोत्तर आहे 7:1. आणि जे मिश्रण तयार झालेले आहे त्यांच्यामध्ये वाईन किती आहे, 7:10. म्हणजे 7/10, कारण की एकूण 10 भाग आहेत, त्यांच्यापैकी 7 भाग वाईन आहे. तशा प्रकारे या दोघांना मिक्स करून ही क्वांटिटी मिळालेली आहे. वाईनच्या संदर्भात आपण हा प्रश्न सॉल्व्ह करतोय. आता यांचा जो डिफरन्स आहे तो आपण इथे लिहिणार, यांची वजाबाकी, आणि यांची वजाबाकी इथे लिहिणार, आणि आपल्याला उत्तर मिळेल, गुणोत्तर मिळेल. आता फक्त तुम्हाला अपूर्णांकांची वजाबाकी करता आली पाहिजे. आणि जर तुम्हाला यामध्येही शॉर्टकट पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, इथे छेद कोणता आहे, 5, इथे छेद आहे 8, आणि इथे छेद आहे 10. तर या छेदांनी भाग जाणारी संख्या बघायची, म्हणजे 5, 8 आणि 10 यांचा लसावी बघायचा, एलसीएम बघायचा. तर यांचा एलसीएम किती आहे, 40. तर प्रत्येकाला 40 करून टाकू, म्हणजे ते कॅन्सल होऊन जातील. तर बघा 5ला 40 करण्यासाठी कितीने गुणाकार, 8ने, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 8ने. 8ला 40 करण्यासाठी कितीने गुणाकार, 5ने, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 5ने. आणि 10ला 40 करण्यासाठी 4ने गुणाकार, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 4ने. आता बघा छेद सर्वांचे समान झालेले आहेत, तुम्ही छेद कॅन्सल करू शकता. आणि हा प्रश्न आता कसा कन्वर्ट होईल बघा, 8 त्रिक 24, 5 7 35 आणि 7 चौ 28. तर आता हा प्रश्न सोपा झालेला आहे. एलसीएम म्हणजे लसावीच्या उपयोगाने आपण हा प्रश्न जो आहे फ्रॅक्शनवरून सोप्या अंकांमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता ह्या दोघांचा फरक किती, 4, आणि ह्या दोघांचा फरक किती, 7. म्हणजे कोणत्या गुणोत्तरास त्यांना मिक्स करण्यात येईल, 7:4, म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे आपण वाईनच्या संदर्भात सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. समजलेला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता जर काही डाऊट असेल तर. तर आता बघा पाण्याच्या संदर्भात आपण हा प्रश्न सॉल्व्ह करून बघूया की पाण्याच्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. तर आता पाण्याची मात्रा बघूया. पहिल्या भांड्यामध्ये वाईन आणि पाणी यांचे गुणोत्तर किती होते, 3:2. तर पाणी किती भाग आहे, 2 भाग आहे, म्हणजे 2/5 होणार. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी किती आहे, 1/8. आणि जे मिश्रण मिळालेले आहे त्यांच्यामध्ये पाणी किती आहे, 3/10. आता यांची वजाबाकी आणि यांची वजाबाकी आपण इथे लिहिणार आहोत. तर पुन्हा एलसीएमचा तुम्ही उपयोग करू शकता. 5, 8 आणि 10चा एलसीएम किती, 40. तर 5ला 40 करण्यासाठी 8ने गुणाकार, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 8ने. 8ला 40 करण्यासाठी 5ने गुणाकार, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 5ने. आणि 10ला 40 करण्यासाठी 4ने गुणाकार, म्हणून वर सुद्धा कितीने गुणाकार, 4ने. आता बघा 8 दुनी 16 आणि 5 1 5 आणि 4 त्रिक 12.
पुन्हा यांची वजाबाकी 4 आणि यांची वजाबाकी किती 7. उत्तर तेच येणार आहे. जर दोन मिश्रणांना मिक्स करण्यात येईल तरी टेन्शन घ्यायचं नाही, कोणत्याही एकाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, तर हे झालं दोन मिश्रणांना मिक्स करण्याच्या संदर्भात. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो आणि ज्याचा शॉर्टकट फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला सांगणार, की एक मिश्रण असेल आणि त्याच्यातून समजा ते मिश्रण काढून पाणी टाकण्यात येईल आणि अशी ही प्रोसेस एक किंवा दोनदा पुन्हा करण्यात येईल आणि शेवटी तुम्हाला विचारेल की त्या भांड्यांमध्ये जे सुरुवातीला मिश्रण होते किंवा दूध असेल किंवा वाईन असेल ते आता किती राहिलेलं आहे. ह्या प्रश्नावरून तुम्हाला समजून येईल. बघा, एका भांड्यात 80 लिटर दूध आहे, फक्त दूधच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. 80 लिटर काय आहे? दूध आहे. त्यातून 8 लिटर दूध काढून त्याऐवजी तितकेच पाणी भरले. 8 लिटर दूध काढले आणि त्याच्यात पाणी भरले, म्हणजे आता सुद्धा मिश्रण किती आहे? 80 लिटरच आहे. मग ही प्रक्रिया अजून 2 वेळा केली. मग 8 लिटर दूध निघणार नाही दुसऱ्या वेळी, कारण की त्याच्यात पाणी पण आलेलं आहे. मग ते 80 लिटर जे झालेलं आहे त्याच्यातून पुन्हा 8 लिटर काढण्यात आलं आणि पुन्हा 8 लिटर पाणी टाकण्यात आलं. म्हणजे हळूहळू दुधाची मात्रा काय होत आहे? कमी होत आहे. आता बघा, आता त्या भांड्यात किती दूध उरले आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर इथे शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. तो शॉर्टकट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, की 1 पेक्षा जास्त वेळा रिप्लेसमेंट होत आहे. त्यासाठी कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा? तर उरलेल्या किंवा उर्वरित मात्रा, जे पण सुरुवातीला मिश्रण किंवा क्वांटिटी असेल, दूध असेल किंवा पाणी असेल किंवा वाईन असेल, तर उर्वरित मात्रा किती राहील ते आपण बघूया. दुधाची उर्वरित मात्रा, दूध असेल तर दूध, वाईन असेल तर वाईन. तर फॉर्म्युला आहे x इंटू x मायनस वाय अपॉन x रेस टू पॉवर n, म्हणजे घातांकामध्ये n. आता हे काय आहेत आपण ते बघूया. x म्हणजे सुरुवातीची मात्रा, सुरुवातीची क्वांटिटी. y म्हणजे रिप्लेस झालेली क्वांटिटी. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावर विविध प्रकारचे प्रश्न सुद्धा येतात. रिप्लेस झालेली क्वांटिटी किंवा मात्रा. आणि n म्हणजे ही प्रोसेस किती वेळा करण्यात आली. n म्हणजे ही प्रोसेस किती वेळा करण्यात आली. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला आय होप की तुम्ही नोट डाऊन केलेला असेल. x इंटू एक्स मायनस वाय अपॉन एक्स. आता हाच फॉर्म्युला जो आहे आपण या प्रश्नामध्ये, याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण अप्लाय करूया. ओके, तर फॉर्म्युला कोणता होता? x उर्वरित मात्रा एक्स मायनस वाय अपॉन एक्स रेस टू पॉवर n. तर सुरुवातीची मात्रा किती होती? 80. आणि जी मात्रा रिप्लेस झालेली आहे ती किती होती? 8. म्हणजे 80 वजा 8, आता किती येणार? 72/80. आणि किती वेळा ही प्रोसेस केली? सुरुवातीला एकदा केलेली आहे आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा 2 वेळा केली, म्हणजे टोटल झाले 3 वेळा. म्हणजे इथे घातांकामध्ये किती येईल? 3. आणि आता हा प्रश्न आपल्याला किंवा हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करायचे आहेत. 9ने भाग जातो, 8ने भाग जातो. 8 9 72, 8 10 80. म्हणजे किती होणार? 80 गुणिला 9/10 गुणिला 9/10 गुणिला 9/10. सोपे कॅल्क्युलेशन आहे. 0 0 कॅन्सल. आता कॅन्सलेशन करू नका दोन्ही, कारण की 2 नंतर आपण उत्तरामध्ये डेसिमल पॉईंट लावू शकतो. 9 गुणिला 9 गुणिला 9 म्हणजे 9चा घन 729 आणि 729 गुणिला 8, 8 9 72, हातचे 7, 8 दुनी 16 आणि 7 23, हातचे 2, 8 7 56 आणि 2 58 आणि 2 शून्य होते, म्हणून 2 नंतर डॉट. 58.32 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. असे प्रश्न तुम्हाला विचारण्याचे खूप खूप चान्सेस आहेत, त्यामुळे व्यवस्थितरित्या हा फॉर्म्युला पाठांतर करून ठेवा. ओके, तर उर्वरित दुधाची मात्रा किती येईल? 58.32. आता हाच कॉन्सेप्ट जो आहे तुम्ही ह्या पुढच्या प्रश्नावर अप्लाय करून बघा आणि उत्तर कमेंटमध्ये लिहू शकता. बघा काय म्हटलेलं आहे. एका भांड्यात 60 लिटर दूध आहे, त्यातून 5 लिटर दूध काढून पाणी टाकण्यात आले. ओके, 5 लिटर दूध काढले आणि पाणी टाकण्यात आले, म्हणजे पुन्हा रिप्लेसमेंट झालेलं आहे. ही प्रक्रिया अजून एकदा झाली. अजून एकदा झाली म्हणजे टोटल किती वेळा झाली? 2 वेळा झाली. तर आता त्या भांड्यात किती दूध आहे? आता उर्वरित मात्रा काढायची आहे दुधाची. तर उर्वरित मात्रा किती होईल? फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे आता. x इंटू एक्स मायनस वाय अपॉन एक्स चा घातांक n. x म्हणजे सुरुवातीची संख्या, सुरुवातीला किती? 60 लिटर. त्यानंतर किती रिप्लेस करण्यात आले? तर 5 लिटर. म्हणजे इथे येणार 60 वजा 5 भागीला 60 आणि 2 वेळा ही प्रोसेस करण्यात आली. तर उत्तर येणार 55/60. हे किती वेळा? 2 वेळा. आता 5ने कॅन्सल होणार 55, 11 आणि 60 कॅन्सल होणार 12 वेळा. म्हणजे उत्तर येणार 60 गुणिला 11/12 गुणिला 11/12. 12 1 12, 12 पंचे 60
आता भाग देऊया. आधी आपण गुणाकार करूया. 11 गुणिले 11 121. 121 गुणिले 5 किती होणार? 5 1 5, 5 2 10, हातचा 1, 5 1 5 आणि 1 6. 605 आणि याला 12 ने भाग द्यायचा आहे. तर 12 पंचे 60, 5 ला भाग जात नाही तर 0, मग 0 आला. 12 चौ 48 म्हणजे 50.4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हा रिप्लेसमेंटचा प्रश्न आहे. आता याच्या पुढील प्रश्न आणखी इंटरेस्टिंग आहेत, कारण की त्यामध्ये ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट सरासरी, नफा तोटा यांच्यावर कसा अप्लाय होतो हे आपण बघणार आहोत. ओके, तर हा बघा, सरासरीवर ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट कशा प्रकारे उपयोगात यूज केला जातो. एका वर्गातील 15 मुलांचे सरासरी गुण 40 आहेत. आता बघा, एका वर्गात मुले व मुली आहेत, म्हणजे एक घटक मुले झाला, दुसरा घटक मुली झाल्या. मुलांची सरासरी किती आहे? 40 आहे. आणि मुलींचे सरासरी गुण किती आहेत? 60. आता दोघांची सरासरी दिलेली आहे, मुलांची सरासरी आणि मुलींची सरासरी. तर मुलांचे सरासरी गुण आहेत 40 आणि मुलींचे सरासरी गुण जे आहेत ते आहेत 60. तर वर्गाचे सरासरी गुण किती असतील? तर तुम्ही अंदाज लावू शकता, ह्या दोघांना मिळून जे आहे ते वर्गाची सरासरी तयार होईल. तर 40 आणि 60 यांना जर मिक्स केलं तर डेफिनेटली संख्या 40 आणि 60च्या मध्ये कुठेतरी येईल. तर पुढे सुद्धा देण्यात आलेलं आहे, संपूर्ण वर्गाची सरासरी किती आहे? 55. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये. अशा प्रकारे आपण एलिगेशन यूज करू शकतो. आणि कोणत्या गुणोत्तरात मुले व मुली आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या दोघांचा फरक इथे लिहावा लागेल आणि ह्या दोघांचा फरक इथे लिहावा लागेल. तर 5 1 5 आणि 5 3 15, म्हणजे एकाच 3 या गुणोत्तरात मुले व मुली आहेत. सोप्या पद्धतीने आपल्याला हे ॲलिगेशनच्या सहाय्याने हा प्रश्न सॉल्व्ह झाला आहे. असाच प्रश्न तुम्हाला पूर्व की मुख्यमध्ये विचारलेला होता. आता पुढे काय म्हटलेलं आहे? मुलींची संख्या काढायची आहे. वर्गातील 15 मुलांची संख्या माहिती आहे. बघा, मुलांच्या खाली मुले, म्हणजे एका भागाची किंमत 15. तर मुलींची संख्या किती भाग आहे? 3 भाग. 3 भागांची संख्या किती होणार? 45. एका भागाची संख्या 15, तर 3 भागांचे किती? 15 त्रिक 45. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर किती आलेले आहे? 45. म्हणजे तुम्हाला योग्य मेथड माहिती पाहिजे प्रश्न सॉल्व्ह करण्याची. फक्त रट्टाफिकेशन करून होणार नाही, तर काही कन्सेप्ट, मूलभूत संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजेत, कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजेत, तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतील. पण बऱ्याचदा आपण MPSCची तयारी करताना अंकगणित बुद्धिमत्तेची खूप जास्त त्याच्यावर म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पुढील प्रश्न जो आहे, पुढील प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, सिंपल इंटरेस्टवर आधारित आहे. म्हणजे सरळ व्याजाचा जो प्रश्न आहे तो ॲलिगेशनने कसा सॉल्व्ह होतो हे आपण इथे सोप्या पद्धतीने बघणार. एका मिनिटात तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. एका व्यक्तीने 20,000 2 योजनांमध्ये सरळ व्याजाने गुंतवले, म्हणजे एकूण रक्कम 20,000 आहे. 20,000 पहिल्या योजनेमध्ये आणि 20,000 दुसऱ्या योजनेमध्ये, असं नाहीये. 20,000चा काही भाग एका योजनेमध्ये आणि काही भाग दुसऱ्या योजनेमध्ये गुंतवलेला आहे. एक भाग 10% वार्षिक व्याजदराने देण्यात आलेला आहे आणि दुसरा भाग 18% व्याज दराने देण्यात आलेला आहे. म्हणजे एक भाग त्याने 10% गुंतवलेला आहे, पहिला भाग, दुसरा भाग 18% गुंतवलेला आहे. म्हणजे दोन्ही मिळून जे एकूण नफा होईल तो 28% होणार नाही, ही मिस्टेक होते. काही भाग 10% आहे, काही भाग 18% आहे. जर आपण एकूण बघितला तर तो 10 आणि 18च्या मध्ये येणार आहे. आणि आता पुढे आपण वाचूया. वार्षिक व्याजदराने गुंतवला, एका वर्षाचे एकूण व्याज 3,000 रुपये मिळाले. एकूण व्याज 3,000 रुपये मिळालेले आहे. तर 3,000 20,000चे किती टक्के आहेत? तर 15% आहेत. म्हणजे एकूण जो नफा झालेला आहे तो 15% झालेला आहे दोघांना मिळून. तर तो आपण मध्ये लिहू शकतो आणि आता यांचे गुणोत्तर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. यांचा फरक इथे लिहिणार आणि यांचा फरक इथे लिहिणार. म्हणजे 3/5 या गुणोत्तरात त्याने गुंतवणूक केली. किती हजार रुपयांची? 20,000 रुपयांची. म्हणजे एकूण भाग किती केले? 8 भाग केले 20,000चे. तर एका भागाची किंमत किती होईल? 8 ने भाग देणार आपण. तर 8 दुनी 16, 4 राहिले, 8 पंचे 40 आणि 2 शून्य, म्हणजे एका भागाची किंमत आली 2500. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 10% व्याजदराने किती गुंतवणूक केली. तर 10% व्याजदराने किती भाग आहेत? 3 भाग. एका भागाची किंमत 2500 आहे, तर 3 भागांची किंमत किती होणार? 7,500. तर अशा प्रकारे तुम्ही ॲलिगेशनचा कॉन्सेप्ट जो आहे तो ह्या सरळ व्याजाच्या प्रश्नावर सुद्धा अप्लाय करू शकत होते. आणि आता इथे शेवटचा एक आणखी कॉन्सेप्ट आहे, कशामध्ये? ॲलिगेशन अँड मिक्सचरमध्ये. महत्त्वाचं आहे, जर प्रश्न येईल तर असाच प्रश्न येईल, ॲज इट इज प्रश्न येईल, कारण की 3 मिश्रणांना मिश्रित करण्याचा हा प्रश्न आहे. तर आतापर्यंत तर जास्त विचारलेला नाही आहे, पण आयोग पुढे विचारू शकतो, त्यामुळे हा एक प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. आतापर्यंत आपण 2 घटकांना मिश्रित केलेलं होतं. आता 3 घटकांना कशा प्रकारे मिक्स करणार ते आपण बघूया. 3 घटकांना मिश्रित करणे.
3 प्रकारच्या चहापत्ती ज्यांचा दर अनुक्रमे 125 रुपये प्रति किलोग्रॅम, 140 रुपये प्रति किलोग्रॅम आणि 170 रुपये प्रति किलोग्रॅम आहे, त्यांना कोणत्या प्रमाणात मिळवल्यास, म्हणजे गुणोत्तर काढायचे आहे, मिश्रणाचा दर किती होईल, 150 होईल. ओके, तिघांना मिक्स केलेला आहे तर 150 ही संख्या सर्वात. आता बघा इथे आपण कोणाकोणाला मिक्स केलेला आहे, 125, 140 आणि 170, आणि जो दर मिळालेला आहे तो कितीचा आहे, 150 आहे. तर ऑब्वियस आहे 125 आणि 170च्या मध्येच तो असणार आहे. ओके, तर 150 हा कुठेतरी यांच्या दोघांच्या मिडलमध्ये आहे. एक्झॅक्टली मिडल नाही, पण तो मध्ये कुठेतरी असणार आहे. आता बघा 3 संख्या आहेत, 150 हा यांच्यामध्ये कुठेतरी आहे. तर सिंपल गोष्ट आहे की 2 संख्या ज्या असतील 150 पेक्षा एकतर वर असतील किंवा 150 पेक्षा कमी असतील. तर अशी ग्रुपिंग करायची, 150च्या कमी किंवा जास्त असे 2 ग्रुप्स करायचे. 150च्या कमी किती आहेत आणि 150चे जास्त किती आहेत. तर इथे आपण बघू शकतो की 125 आणि 140 150 पेक्षा कमी आहेत, त्यांचा आपण एक ग्रुप तयार करायचा आहे, आणि 170 150 पेक्षा जास्त आहे म्हणून त्याचा एक ग्रुप तयार करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे 2 ग्रुप करायचे आहेत. इथे आता कमी असणाऱ्या 2 संख्या आहेत, एखाद्या प्रश्नामध्ये जास्त असणाऱ्या सुद्धा 2 संख्या असू शकतात. 2 ग्रुप तयार केले, हे समजलं असेल तुम्हाला. आता काय करायचं बघा, ह्या दोघांचा फरक घ्यायचा. फरक तर घ्यायचाच आहे, किती आहे, 20. तो फरक ह्या दोन्ही संख्येच्या अपोजिट लिहायचा. एका ग्रुपचा फरक दुसऱ्या ग्रुपच्या समोर लिहायचा. आता एक ग्रुप कंप्लीट झालेला आहे. आता ह्या ग्रुपचा फरक आपण घेऊया. 125 आणि 50चा फरक किती आहे, 150चा 25, आणि 140 आणि 150चा फरक किती आहे, 10. आता एकाच ग्रुपच्या संख्या आहेत म्हणून यांच्या फरकांची काय करायची, बेरीज. म्हणजे किती आलेला आहे, 35 फरक आलेला आहे एकूण. तो फरक अपोजिट ग्रुपच्या पुढे लिहायचा, आणि हे आपल्याला गुणोत्तर मिळालेले आहे. ओके, तर 5ने भाग दिला तर 5 24, 5 24 आणि 5 7 35, म्हणजे 4 4 7, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता येईल, 3 येईल. आणि ज्यावेळी 3 क्वांटिटीज मिक्स करण्यात येतात त्यावेळी नेहमी 2 संख्या ज्या आहेत मोस्टली तुम्हाला ऑप्शनमध्ये कशा मिळतील, गुणोत्तरामध्ये समान मिळतील. तर अशा प्रकारे 3 क्वांटिटीना आपण मिक्स करू शकतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ह्या टेस्टसाठी. ओके, तर ह्या टेस्ट सिरीजचा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये जो आहे तुम्हाला हे कॉन्सेप्ट आणि रिव्हिजन व्हिडिओ मिळतील. आणि ॲलिगेशन आणखी चांगल्याने समजून घ्यायचं आहे तर त्या टेस्टचं सॉल्युशन व्हिडिओ नक्की बघा, आणि त्याआधी टेस्ट नक्की सॉल्व करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा.